नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। वर्धा जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान 14 अंतर्गत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। 2 वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून अटक करत पोलिसांनी पीडित मुलीचा शोध लावून हा गुन्हा उघडकीस आणला आहे। ही घटना सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून फिर्यादी पित्याने 4 जून 2025 रोजी तक्रार दाखल केली होती की त्यांची 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेली आहे। खात्रीशीर माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी प्रफुल्ल ज्ञानेश्वर काळे हा पीडित मुलीसह कामठी जिल्हा नागपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर पोलिसांनी कामठी येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले। चौकशीत पीडित अल्पवयीन मुलगी आरोपी सोबत राहत असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर मुलीचा सुरक्षित शोध घेण्यात आला असून आरोपीला कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे। सदर आरोपी व पीडित मुलीला पुढील कारवाईसाठी सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने केली आहे। भागातल्या इतर बातम्यांसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।